Hi guys, today we have came to the observes Agassi Buddha Leni. We have to climb from here. See, you can also visit here. This location only 6 to 8 kilometers from the Karad. हाय हाय चलो अब आगे दिखाते हैं आपको. Hi guys. We find here a jujube tree. We reach finally at top location. Our aim was came here to see caves. See caves. See, this is a cave totally. See. Yes. Where? Inside. Yes, we can visit inside too, but I think is this time is right to go inside. If we have to visit inside, then we should torch before. No way. Okay. See here. No. Okay. No. Okay. See here. लपाई पण ती जागा Yes. We are feeling here too cool. Means in summer season, this is the best location for the rest here. Now we are going to visit another caves. हा ना बघा सर बघा पाणी जेवढं उंचावरती पाणी कसं असेल सर. Nature always support two species. सर तिथं पाणी आहे 100%. See, this is another caves. So cool, huh? So cool. No. बसण्यासाठी असं नसतं क्रिमिनल आचार्याची असतील का नाही. हा बनते तर मग बनतेची असतील का नाही. हा हा थँक्यू. This is the best cave of the Agassi Buddha Leni. See here the 24 lines symbol, and you can see inside like this. सुनील सर यात सुरक्षा. We found here a water tank. See. My friends now drinking this water. It means this is very, we can see here very clear water. Okay, that's why we feel to drink this water. See, we cannot find anything of in this water which can create any disease of human body. हो सर ऐका संदाड आहे सर. एवढी मोठी आहे ना. बघा की आणायची की आपण नाही त्याला पोर खेळ घेतात अन्नाच्या लावून गेला. आम्हाला लूट पाहिजे फुल्ल सुटतील आढळलं नाही.
पावसाच्या काळामध्ये आहे ना त्यांना राहण्यासाठी मोठी असावी. सर मला असं वाटतं आत पण आहे आणि ती ही आहे, खूप आहे आतमध्ये. हे सेम त्या तिथं होतं ना, इथं पण आहे. हे इथं पण आहे ना, तूप आहे ना ते हॉटेल सर तुम्हाला या आगाशी बुद्ध लेणीमध्ये येऊन कसं वाटलं सर? या धावपळीच्या युगामध्ये जसे की आत्ताचे मुलं काय आहेत की मोबाईल सोडत नाही. माझं एक असं मत आहे की बाबा ज्या बुद्धकालीन युगामध्ये ज्या वेळेस की आधीचे लोक कसं की जंगलामध्ये किंवा ह्या अशा लेण्यांमध्ये राहत होते, तर ते 100 वर्षहून जास्त जगत होते. का की ते आयुर्वेदामध्ये किंवा आपण जे काही म्हणतो मेडिटेशन आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी येऊन आत्ताही जे सांगतो मी तुम्हाला, आता आम्ही पूर्ण लेण्या बघितल्या. या पूर्ण लेण्यांमध्ये ही सर्वात मोठी ही गुफा आहे, सर्वात मोठी. आणि या ठिकाणी बसून एवढं शांत वाटत आहे, खूप भारी वाटते. तरी मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही या धावपळीच्या युगातून बाहेर निघा आणि बघा निसर्ग किती भारी आहे. निसर्ग बघायला या आणि ह्या लेणींमध्ये येऊन तुम्हाला एवढं भारी रिलॅक्स वाटणार, खूप मस्त. सर आणि तुम्ही या आगाशिव लेणीमध्ये आलात, तर तुम्ही इथं येण्यासाठी सर मार्ग कोणता फाइंड आउट केला, कसा आलात तुम्ही? आम्ही बाईकद्वारे आलो. ओके, म्हणजे येताना जर यायचं असेल लोकांना या आगाशिव लेणीमध्ये वरती भेट द्यायला, तर ते कसे येऊ शकतात? कराड मार्गे येऊ शकता. आणि जे आपण कोल्हापूरचे येतात ते कराडपासून हे माझ्या मते तरी आय थिंक 7-8 किलोमीटर असेल फक्त. ओके ओके, हा ना, म्हणजे जवळच आहे. जवळच आहे, कराडपासून आपला जवळच आहे. पुणे कोल्हापूर जो हायवे याच्यापासून जवळच आहे, हा ना. जवळच आहे. ओके ओके, धन्यवाद सर. थँक्यू. ओके, तर आज आम्ही या आगाशिव बुद्धकालीन लेणीवरती येऊन पूर्ण आमचा दिवस गेलेला आहे. आणि या व्हिडिओमार्फत मी या लेण्याबाबतीत या कोरीवकामाबद्दल जी काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तरी तुम्ही या ठिकाणी जर जवळपास जर आलात तर या ठिकाणी नक्की या, भेट द्या आणि इथल्या या जागेचं जरा निरीक्षण करा, जेणेकरून तुमच्या धावपळीच्या जिंदगीमध्ये थोडं रिलॅक्सेशन फील होईल.